बीड शहरातलं ते वातावरण, अरुंद खोल्या आणि उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करणारी उष्णता. पण जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा मात्र हे शहर एका वेगळ्या रूपात दिसायचं. मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यातून किंवा इतर कोणत्या मोठ्या शहरातून नाही, तर एका छोट्या गावातून इथे आलो होतो. जुन्या बाजाराच्या परिसरात असलेल्या एका जुन्या वाड्यात मी भाड्याने राहत होतो. तिथल्या अभ्यासिकेत दिवसभर डोकं खुपसून बसल्यानंतर रात्री फक्त एकच ओढ असायची, ती म्हणजे सुग्रास जेवणाची. बीडच्या त्या भागात एक प्रसिद्ध मेस होती, जिचं नाव होतं अन्नपूर्णा. पण तिला सगळे सुलभा काकूंची मेस म्हणून ओळखायचे. काकू दिसायला साध्या, सुती साडी, कपाळावर एक ठळक कुंकू आणि चेहऱ्यावर नेहमी कष्टाचे भाव. पण त्यांच्या डोळ्यात एक अशी जरब होती की कुणीही त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नसे. मी पहिल्या दिवशी जेव्हा मेसमध्ये गेलो, तेव्हा पावसाची रिपरिप सुरू होती. मेसच्या आतल्या खोलीत वाफळलेल्या पिठल्याचा आणि लसणाच्या फोडणीचा खमंग वास दरवळत होता. काकू गॅसवर पण चुलीसारखाच वेगाने पोळ्या लाटत होत्या. काकू, जागा मिळेल का, मी विचारलं. त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारची आपुलकी होती. ए रे बाळा, बस इथे पाटावर, गरम पोळ्या वाढते, त्या म्हणाल्या. मी जेवायला बसलो खरा, पण माझं लक्ष कोपऱ्यात बसलेल्या एका व्यक्तीकडे गेलं. ते होते काकूंचे पती, विनायकराव, ज्यांना लोक दादासाहेब म्हणायचे. हातात पाण्याचा ग्लास असल्यासारखं नाटक करत ते प्रत्यक्षात काहीतरी दुसरंच पीत होते. त्यांच्या डोळ्यात आलेली ती लालसर झाक आणि थरथरणारे हात सांगत होते की त्यांनी आज पुन्हा दारू प्यायली आहे. काकूंनी मला ताट वाढलं. पिठलं, भाकरी, ठेचा आणि कांदा. चव इतकी अप्रतिम होती की घरचं जेवण विसरून गेलो. पण जेवताना माझा कान दादासाहेबांच्या पुटपुटण्याकडे होता. सुलभे, आज किती पैसे झाले ग गल्ल्यात? दादासाहेबांचा आवाज जड झाला होता. काकूंनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि मला म्हणाल्या, जेवण कसं झालं रे? खूप छान काकू, अगदी घरच्यासारखं, मी उत्तर दिलं. पण त्या शांततेचा भंग झाला. दादासाहेब उठले आणि काकूच्या जवळ येऊन ओरडले, विचारतोय ना मी, पैसे कुठे ठेवलेत? काकूंचा चेहरा भीतीने नाही तर संतापाने आणि हातबलाने लाल झाला. त्यांनी हळूच पदराने आपले डोळे पुसले. मी अस्वस्थ झालो. तिथे बसलेली इतर मुलंही मान खाली घालून जेवत होती. कोणाची हिंमत नव्हती दादासाहेबांना अडवायची. त्या रात्री मी माझ्या खोलीवर परतलो, पण मला झोप येत नव्हती. काकूंच्या त्या शांत चेहऱ्यामागची वेदना मला अस्वस्थ करत होती. बीडच्या त्या शांत रात्रीत बाहेर पावसाचा जोर वाढला होता. वीज कडाडत होती. माझ्या डोळ्यांसमोर वारंवार काकूंचा तो चेहरा येत होता. ती केवळ एक मेस चालवणारी बाई नव्हती, तर एक अशी स्त्री होती जी दररोज एका राक्षसाची झुंज देत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी मी मुद्दाम थोडा उशिरा जेवायला गेलो. मेसमध्ये गर्दी कमी झाली होती. काकू भांडी घासणाऱ्या मावशीला काहीतरी सांगत होत्या. मी डबा घ्यायला गेलो होतो. काकू, आज डब्बा द्या, खोलीवर नेऊन खातो, मी म्हणालो. त्यांनी डब्बा भरताना त्यांच्या हातावर मला एक निळा वळ दिसला. काल रात्री कदाचित दादासाहेबांनी मारहाण केली असावी. माझा राग अनावर झाला. काकू, हे काय आहे? त्यांनी मारलं तुम्हाला? मी न राहून विचारलं. काकूंनी चटकन हात मागे घेतला. काही नाही रे, कामाच्या घाईत लागलं असेल. तू तुझा अभ्यासाचं बघ, या फंदात पडू नकोस. पण काकू, किती दिवस सहन करणार? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. बाळा, ही आमची जुनी रीत आहे. लग्न झाली की हे सगळं नशिबात येतंच. आणि आता वय काय झालं माझं, कोणाकडे जाणार? त्यांच्या त्या शब्दात किती असत्यता होती. त्यांचं वय तसं जास्त नव्हतं, 40-45च्या आसपास असतील. पण दुःखाने त्यांना थकवलं होतं. मी तिथून निघालो, पण मनात एक विचार पक्का केला की मी या माऊलीला मदत नक्की करणार. पुढचे काही दिवस मी मुद्दाम काकूच्या मदतीला जाऊ लागलो. कधी बाजार आणून दे, तर कधी मेसचा हिशोब लावून दे. काकूंना सुरुवातीला संकोच वाटला, पण हळू त्यांनाही माझी सवय झाली. आमच्यात आता फक्त खानावळ मालकीण आणि ग्राहक असं नातं राहिलं नव्हतं. एके दिवशी दुपारी पाऊस खूप होता. मेसमध्ये कुणीच नव्हतं. मी आणि काकू भाजी निवडत होतो. तू का करतोस हे सगळं माझ्यासाठी? त्यांनी अचानक मला विचारलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. माहीत नाही काकू, पण तुम्हाला असं कष्टात आणि दुःखात बघून राहवत नाही. त्यांनी माझा हात धरला. त्यांचा स्पर्श थंड होता, पण त्यात एक वेगळीच ऊब होती. आजवर मला माझ्या हक्काच्या माणसाने फक्त त्रास दिला, पण तू परका असूनही इतकी काळजी करतोस. त्या क्षणी वातावरणात एक वेगळाच तार निर्माण झाला. ती केवळ सहानुभूती नव्हती, तर एकाकीपणातून आलेली एक ओढ होती. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता आणि आत आम्ही दोघं एका अशा उंबरठ्यावर उभे होतो जिथून मागे फिरणं कठीण होतं. हे नातं समाजाच्या नजरेत अनैतिक होतं, पण त्या एकाकी वास्तूत ते एकमेव सत्य वाटत होतं. बीड शहरातले ते दिवस आता हळूहळू बदलत होते. माझे अभ्यासाचे तास कमी आणि मेसच्या व्यतीत होणारा वेळ वाढू लागला होता. अन्नपूर्णा मेस आता माझ्यासाठी केवळ जेवणाचे ठिकाण उरले नव्हते, तर तो माझा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला होता.
काकूंनाही आता माझी सवय झाली होती. सकाळी लवकर उठून जेव्हा मी मेसमध्ये पोचायचो तेव्हा त्या वाफळलेला चहा घेऊन माझी वाट पाहत असायच्या. आज उशीर केलास, अभ्यास जास्त झाला की काय, काकू हसून विचारायच्या. त्यांचं ते हसू त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर एखाद्या चांदण्यासारखं चमकायचं. त्या दिवशी दुपारची वेळ होती. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि बीडच्या त्या अरुंद गल्लीतून कमालीची शांतता होती. मेसची वेळ संपली होती आणि जेवणारी सर्व मुलं निघून गेली होती. दादासाहेब नेहमीप्रमाणे बाहेर कुठेतरी दारूच्या नशेत पडून असावेत हे त्यांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट होते. मी काकूंच्या हिशोबाची वही पूर्ण करून देत होतो. अचानक बाहेरून पावसाचा थेंबाचा आवाज येऊ लागला. पाहता पाहता पावसाचा जोर इतका वाढला की समोरचं काही दिसेनासं झालं. छतावरच्या पत्र्यांवर पावसाचा तो संगीतबद्ध आवाज घुमू लागला. काकू, खूप पाऊस आहे, आज बाजारात जाता येणार नाही, मी म्हणालो. काकू खिडकीजवळ उभ्या राहून बाहेरचा पाऊस बघत होत्या. पावसाच्या काही सरी त्यांच्या चेहऱ्यावर उडत होत्या. त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. कदाचित थोडी भीती, थोडी ओढ आणि काही खूप सांगण्याची इच्छा. असाच पाऊस मला खूप आवडायचा लहानपणी. त्या हळूच पुटपुटल्या. पण आता हा पाऊस फक्त चिखल आणि एकटेपणा घेऊन येतो. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या खांद्यावरून वगळणारे पाण्याचे थेंब त्यांच्या साडीच्या पदराने जिरत होते. तुम्ही एकट्या नाही आहात काकू, मी धीर देत म्हणालो. माझा हात नकळत त्यांच्या खांद्याला स्पर्श करून गेला. त्या दचकल्या नाहीत, उलट त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्या स्पर्शात एक प्रकारची अनित्यतेची जाणीव होती, पण त्याहून जास्त त्यामध्ये दोन एकाकी जीवांची ओढ होती. काकूंनी माझा हात हातात घेतला. त्यांचे हात कामामुळे थोडे खरखरीत झाले होते, पण त्या स्पर्शात जी ओढ होती ती मला कोणत्याही सुखापेक्षा मोठी वाटली नाही. हे चुकीचं आहे, आपल्याला माहिती आहे, काकू थरथरत्या आवाजात म्हणाल्या. चुकीचं काय आणि बरोबर काय हे ठरवणारे आपण कोण? ज्या घरात तुम्हाला मान नाही तिथे तुमचं आयुष्य का जाळताय? माझा आवाज थोडा चढला होता. काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुणीच असं विचारलं नाही आजवर. दादासाहेबांना फक्त माझ्या कमाईशी आणि शरीराशी मतलब आहे. पण तू माझ्या मनाचा विचार केलास? त्या रात्री पावसाचा जोर ओसरला नाही. आम्ही दोघं त्या अंधाऱ्या मेसमध्ये, जिथे फक्त एक छोटा दिवा जळत होता, तिथे बसून होतो. आमचे संवाद आता शब्दांच्या पलीकडे गेले होते. मी त्यांच्या आयुष्यातील एक रिक्तपणा भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो, जो दादासाहेबांच्या व्यसनामुळे निर्माण झाला होता. काकूंनी मला त्यांच्या तरुणपणीच्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांबद्दल सांगितलं. त्यांना शिक्षिका व्हायचं होतं, पण परिस्थितीने त्यांना मेसच्या चुलीसमोर उभं केलं. बोलता बोलता त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झाल्या. त्या क्षणी मला जाणवलं की हे नातं केवळ शारीरिक ओढ नाही, तर दोन पिढ्यांमधील भावनिक सांधा आहे, जो समाजाने नाकारलेल्या प्रेमातून जन्माला आला. पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. अचानक बाहेरून कोणाचे तरी ओरडण्याचे आवाज आले. दादासाहेब नशेत धुंद होऊन दारात उभे होते. त्यांचा तो विस्कटलेला अवतार आणि हातातली रिकामी बाटली बघून काकूच्या अंगावर काटा आला. काय चाललंय इथे? हा पोरगा अजून इथेच काय करतोय? दादासाहेबांनी ओरडून विचारलं. काकू पटकन सावरल्या. तो हिशोब करत होता. हिशोब की तुझा नवा संसार मोडतोय? दादासाहेबांनी घाणेरडे हास्य केलं. माझा हात मुठीत आवळला गेला. मला त्यांचा राग येत होता, पण काकूंच्या अब्रूसाठी मी गप्प राहिलो. दादासाहेबांनी काकूंना धक्का दिला आणि ते आत गेले. जाता जाता त्यांनी माझ्याकडे एक संशयी नजर टाकली. त्या रात्री मी माझ्या खोलीवर परतलो, पण माझं मन मात्र त्या मेसमध्येच अडकलं होतं. काकूंच्या सुरक्षिततेसाठी मला काळजी वाटत होती. बीडचा तो पाऊस आता रोमॅन्टिक वाटण्याऐवजी भयावह वाटू लागला होता. आमच्यातील हे नातं आता एका अशा वळणावर आलं होतं, जिथे गुंतागुंत वाढणार होती. बीडच्या त्या जुन्या गल्लीत आता हवेचा रोग बदलला होता. दादासाहेबांच्या त्या संशयी नजरेनं आमचं जगणं कठीण करून टाकलं होतं. मेसमध्ये आता पूर्वीसारखी शांतता उरली नव्हती. प्रत्येक वेळी मी तिथे गेल्यावर दादासाहेब कुठेतरी कोपऱ्यात बसून माझ्याकडे टक लावून पाहत असायचे. त्यांच्या डोळ्यात राग आणि दारूची नशा यापेक्षा जास्त अधिकार गाजवण्याची हिंस्र वृत्ती दिसत होती. सुलभा काकू मात्र आतापुरत्या बदलल्या होत्या. त्या पूर्वीसारख्या दबून राहत नव्हत्या. माझ्या सोबतीने त्यांना एक मानसिक आधार दिला होता, जो त्यांना आजवर कधीच मिळाला नव्हता. पण हा आधारच त्यांच्यासाठी धोकादायक ठरू पाहत होता. एके दिवशी दुपारी मेसमध्ये गिरायकांची गर्दी ओसरली होती. मी काकूंना दुकानातून काही जीन्स आणून दिले होते. काकू स्वयंपाकघरात पीठ मळत होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. काकू, ते काल पुन्हा रात्री भांडले का? मी हळूवजत विचारलं. काकूंनी मान खाली घालून उत्तर दिलं. त्यांचं रोजचंच आहे रे, पण आता त्यांचा संशय वाढलाय. तू थोड्या दिवसांसाठी इथे येणं कमी करशील का? त्यांच्या शब्दात माझ्याबद्दलची काळजी होती, पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. मी तुम्हाला अशा परिस्थितीत सोडून कसं जाऊ? अचानक बाहेरून धाडकन दरवाजा उघडल्याचा आवाज आला. दादासाहेब आत आले. त्यांच्या हातात लाकडी काठी होती आणि चेहरा संतापाने लाल झाला होता.
काय सुरू आहे तुमचं खुसफुस? ते ओरडले. ह्या पोराची इतकी हिंमत की माझ्या घरात घुसून माझ्याच बायकोशी गप्पा मारतो. अहो तो फक्त मदत करत होता, काकू पुढे होऊन म्हणाल्या. पण दादासाहेबांनी त्यांचा हात झटकला आणि माझ्या अंगावर धावून आले. मदत? कसली मदत? मला सगळं समजतंय. हे जे अनैतिक धागे विणले जात आहेत ना, ते मी आज तोडून टाकणार. त्यांनी काठी उगारली, पण मी चपळाईने त्यांचा हात धरला. त्यांच्या अंगातून दारूचा उग्र दर्प येत होता. दादासाहेब, हात खाली करा. काकूंवर हात उचलण्याची तुमची लायकी नाही, मी ठामपणे म्हणालो. ते स्तब्ध झाले. त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांच्याच बायकोसमोर एका तरुणाने त्यांना आव्हान दिलं होतं. त्यांचा अहंकार दुखावला गेला होता. त्यांना माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं, जणू काही ते मला जिवंत जाळून टाकतील. ठोकून काढीन तुला, बीडमधून बाहेर पण पडू देणार नाही. ते पुटपुटत घराबाहेर निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर काकूंना रडू कोसळलं. त्या जमिनीवर बसल्या. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना सावरलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे नातं आता फक्त भावनांपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. तो एक संघर्ष बनला होता. अन्यायाविरुद्धच्या आणि एकाकीपणाविरुद्धचा. आता काय होणार? काकूंनी विचारलं. ते गावात आपली बदनामी करतील. लोक माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतील? मी त्यांचा चेहरा हातात घेतला. लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुमचं सुख महत्त्वाचं आहे. हे जग खूप क्रूर आहे काकू, पण आपण घाबरलो तर ते आपल्याला आणखी चिरडतील. त्या रात्री बीडमध्ये कमालीचा उकाडा होता. पावसाचे चिन्ह नव्हते, पण वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. मी माझ्या खोलीवर होतो, पण मला राहवत नव्हतं. रात्रीचे 12 वाजले असतील. अचानक मला काकूंचा फोन आला. त्या पलीकडून फक्त रडत होत्या. काय झालं काकू? मी घाबरून विचारलं. त्यांनी मला घरात कोंडून ठेवले. ते खूप मारतायत मला. वाचव मला. त्यांचा आवाज दबता दबता बंद झाला. मी काही विचार न करता माझ्या सायकलवर स्वार झालो आणि मेसच्या दिशेने सुटलो. रस्ते सामसूम होते. फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. आतून काकूंच्या किंचाळण्याचा आणि वस्तू फुटण्याचा आवाज येत होता. माझं रक्त सळसळलं. मी लाथ मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दादासाहेब, दरवाजा उघडा. काही वेळातच दरवाजा उघडला. दादासाहेब बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र उन्माद होता. आला का तुझा सावज? बघ आता तुझी काय अवस्था करतो. पण त्या रात्री माझ्यात एक वेगळी शक्ती संचारली होती. मी त्यांना ढकलून आत शिरलो. काकू कोपऱ्यात कोसळलेल्या होत्या. त्यांच्या कपाळातून रक्त येत होतं. त्यांचं ते रूप पाहून माझं काळीज ते तुटलं. मी त्यांना उचललं आणि बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. कुठे नेतोयस तिला? दादासाहेब ओरडले. तिथे जिथे तिला तुमच्यासारखी माणसाची भीती वाटणार नाही, मी उत्तर दिलं. त्या रात्री मी काकूंना माझ्या एका ओळखीच्या मित्राच्या अभयच्या घरी घेऊन गेलो. अभयचं घर शहराच्या दुसऱ्या टोकाला होतं. रस्त्यात काकू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत होत्या. त्यांना आता जागाची पर्वा नव्हती. हा प्रवास अनैतिकच्या दिशेने होता की स्वातंत्र्याच्या, हे ठरवणं कठीण होतं. पण त्या क्षणी बीडच्या त्या काळोखात आम्हाला फक्त एकमेकांचा आधार हवा होता. अभयच्या घरी ती रात्र आमच्यासाठी युगासारखी मोठी होती. काकूंच्या कपाळावरची जखम मी स्वच्छ केली, पण त्यांच्या मनावर झालेले घाव भरून येणं खूप कठीण होतं. बीडच्या त्या शांत रात्री जेव्हा शहराचे दिवे मालवले होते, तेव्हा काकूंच्या डोळ्यात एक वेगळाच निश्चय दिसत होता. आता परत जाणं शक्य नाही, काकू खंबीर आवाजात म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दादासाहेबांनी गावात आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. लोक मेसच्या बाहेर जमून कुजबूज करू लागले. सुलभा काकू एका तरुणासोबत पळून गेली. अशा वावड्या उठवल्या गेल्या. पण त्या दिवशी काकू डगमगल्या नाहीत. त्या स्वतः मेसवर गेल्या. तिथे जमलेल्या गर्दीसमोर आणि दादासाहेबांसमोर उभ्या ठाकल्या. हो, मी या घराबाहेर पडले आहे, काकू गर्जना करत म्हणाल्या. पण कोणासोबत पळून जाण्यासाठी नाही, तर तुमच्या या नरकातून सुटण्यासाठी. आजवर मी तुमची दारू, तुमच्या शिव्या आणि तुमचा मार सहन केला, कारण मला वाटलं हेच माझं नशीब आहे. पण या मुलाने मला दाखवून दिलं की मलाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. दादासाहेब काही बोलणार इतक्यात काकूंनी त्यांना रोखलं. या मेसची जागा माझ्या वडिलांच्या नावावर आहे. आजपासून या घरात तुमचं काहीही काम नाही. तुम्ही या क्षणी इथून निघून जायचं. पोलीस तिथे पोहोचले होते. दादासाहेबांच्या त्रासाचे सर्व पुरावे समोर होते. त्यांची रवानगी कोठडीत झाली. पण खरा संघर्ष आता सुरू होणार होता. समाजाच्या नजरांचा. काही दिवसानंतर मी बीड सोडण्याची तयारी केली. माझी परीक्षा संपली होती आणि मला माझ्या गावी परतायचे होते. स्टेशनवर काकू मला सोडायला आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक प्रकारचे तेज होते. तू गेलास तरी माझ्या मनातलं तुझं स्थान कधीच कमी होणार नाही, त्या हळूच म्हणल्या. आमचं नातं जगासाठी अनैतिक होतं, कारण त्यात वयाचं अंतर होतं आणि एक विवाहित स्त्री एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. पण प्रत्यक्षात ते नातं अनैतिकतेपेक्षा मुक्तीचं जास्त होतं. आम्ही एकमेकांना शरीराने नाही, तर आत्म्याने सावरलं होतं. काकू, तुम्ही स्वतःला सांभाळा. आता तुम्ही कोणावरही अवलंबून नाही आहात. मी त्यांचा हात हातात घेतलं.
बस सुरू झाली. मी खिडकीतून पाहिलं. काकू लांब उभ्या राहून हात हलवत होत्या. बीडच्या त्या गल्ल्या, तो पाऊस आणि काकूची ती मेस, हे सगळं माझ्या आयुष्याचा एक असा भाग बनलं होतं जो मी कधीच विसरू शकणार नव्हतो. कधी कधी आयुष्यात अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्याला चुकीच्या वेळी भेटतात पण योग्य मार्ग दाखवून जातात. आमची ही कथा कदाचित जगाच्या दृष्टीने अपूर्ण किंवा चुकीची असेल, पण त्या बीडच्या आठवणीत ती कायमची नैतिक म्हणून कोरली गेली आहे.